अ केस ऑफ आयडेंटिटी. थंडीचे दिवस होते. बेकर स्ट्रीटवरच्या होम्सच्या घरात आम्ही शेकोटीची हवीहवीशी वाटणारी ऊब घेत बसलो होतो. कडाक्याच्या थंडीमुळे सगळीकडे नीरव शांतता पसरलेली होती. होम्स शेकोटीच्या जाळाकडे एकटक पाहत उद्गारला, मित्रा, जीवन मोठं विलक्षण आहे. अगदी माणसाचे मन कल्पना करते त्यापेक्षाही विलक्षण. दररोज नित्य घडणाऱ्या अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण कल्पना करू शकणार नाही असं नाट्य दडलेलं असतं. कल्पना कर, आपल्याला पंख आहेत आणि हातात हात घालून आपण दोघेही आपल्या खिडकीतून बाहेर झेपावलेलो आहोत. लंडन शहरावरून आपण उडत जात आहोत. लंडनमधल्या घरांची छपरं आपण अलगद बाजूला करून पाहिली तर कितीतरी चमत्कारिक गोष्टी, प्रसंग आपल्या नजरेला पडतील. असे प्रसंग की ज्यांच्या पुढे कल्पनाशक्तीही थिटी पडेल. सगळीकडे असंच चाललेलं आहे. तुझं म्हणणं मला पटत नाही, मी म्हटलं. वर्तमानपत्रात आपण काही भडक घटनांची वर्णनं वाचतो खरी, पण या घटना म्हणजे नियम नसतात तर अपवादच असतात. पोलिसांच्या फायली वाचल्या तरी त्या काही तितक्या चित्तवेधक नसतात. म्हणजे बऱ्याचशा घटना या अगदी साध्यासुध्याच असतात. तू म्हणतोस ते काहीसं खरं आहे, होम्स उद्गारला. पोलिसांचे रिपोर्ट अगदी शुष्क, कोरड्या पद्धतीनं कायद्याला आवश्यक तेवढ्या गोष्टींकडे काटेकोर लक्ष पुरवून त्याप्रमाणे शब्दयोजना वापरून तयार केले जातील. पण ज्या घटनेचा हा रिपोर्ट असतो त्याच घटनेकडे जरा वेगळ्या दृष्टीने आपण पाहिलं तर एखादं फार मोठं चित्तथरारक नाट्य उभं राहू शकतं. मी हसलो आणि म्हटलं, तुझी गोष्ट वेगळी आहे. गुप्तहेर म्हणून तुझी प्रसिद्धी झाल्यापासून तुझ्याकडे येणारी प्रकरणं नाट्यपूर्ण, रंगतदार असतात आणि त्यामुळे तुझी अशी समजूत होणं शक्य आहे. पण हे आजचं वर्तमानपत्रच पहा. कितीतरी क्षुल्लक घटनांनी ते भरलेलं आहे. शिवाय सगळे नेहमीच घडणारे प्रसंग. त्यात कसलं आलंय नाट्य? अशा रीतीनं काही वेळ आमचा वादविवाद चालू राहिला. होम्सनं प्रत्येक घटनेत नाट्य असतं, फक्त ते अनुभवण्यासाठी वेगळी नजर लागते हे आपलं आवडतं सूत्र माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला होता. शेवटी मी म्हटलं, ते राहू दे. सध्या तुझ्या हातात कोणते प्रकरणं आहेत ते तरी सांग. तशी 10-12 आहेत, पण तुझ्या दृष्टीनं त्यांच्यात काही नाट्य तुला दिसणार नाही. अगदी साधी म्हण ना, पण वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीतच फार महत्त्वाच्या घटना दडलेल्या असतात असा माझा अनुभव आहे. गुन्हा जेवढा मोठा तेवढा तो करण्यामागचा हेतू ठळक दिसतो. पण बारीक सारीक गुन्हे नेमक्या कोणत्या हेतूने केले जातात ते हुडकण्यात मोठी गंमत असते. खिडकीपाशी जाऊन उभं राहत होम्सने म्हटलं. काही वेळ तो तसाच रस्त्याकडे पाहत उभा राहिला आणि म्हणाला, आणखी काही मिनिटातच तुला एखादं नवं प्रकरण आढळून येण्याचा योग दिसतोय. मी उठलो आणि होम्सच्या मागं राहून रस्त्याकडे बघितलं. रस्त्याच्या पलीकडच्या पदपथावर एक स्त्री उभी असलेली मला दिसली. ती आमच्या घराकडे पाहत घोटाळत तिथंच उभी होती. मानेभोवती फरचा मोठा मफलर, डोक्यावर मोठी लाल पिसं लावलेली हॅट, अशा वेशात ती अस्वस्थपणे एरझरा घालत होती. अंगावरच्या कोटाच्या बटनांशी चाळा करीत आमच्याच खिडकीकडे मधून नजर टाकीत ती स्वतःच्या मनाचा निश्चय करीत होती. एकदम तिने निर्णय घेतला आणि रस्ता ओलांडून ती सरळ आमच्याच दरवाजापाशी आली. बेलचा कर्कश आवाज आमच्या कानी पडला. हातातली जळकी सिगरेट्स होम्सनं शेकोटीत टाकली आणि तो म्हणाला, आपल्या घरासमोर कुणी फुटपाथवर घोटाळत उभं असलेलं दिसलं की त्या व्यक्तीला माझाच सल्ला घ्यायचा असतो असा माझा अनुभव आहे. आता हीच बाई बघ, तिला माझ्या सल्ल्याची गरज आहे. पण बराच वेळ मनाचा निश्चय न झाल्यानं ती घोटाळत उभी होती. म्हणजेच प्रकरण तसंच नाजूक असावं. कोणापाशी त्याची वाच्यता करावी की नाही असा मनाचा गोंधळ उडण्याइतकं नाजूक. पण आता नुसता तर्क कशाला? ही आलीच बघ. त्याचवेळी होम्सकडे घरकामाला असलेल्या एका मुलानं दार उघडलं आणि म्हटलं, मिस मेरी सदरलँड आपल्याला भेटू इच्छितात. होम्सनं मान हलवली आणि ती आत येताच सौम्य हसून तिचं स्वागत केलं आणि तिला बसायची विनंती केली. ती अस्वस्थपणे खुर्चीवर बसली. होम्सनं त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं पण तिला न जाणवेल अशा रीतीनं तिचं निरीक्षण केलं.
काही वेळ कुणीच एकमेकांशी बोललं नाही. मग होम्सनं सुरुवात केली. जवळचं नीट दिसत नसलं म्हणजे टायपिंग करताना खूप त्रास होत असेल नाही? सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, ती म्हणाली. पण आता सवयीनं बोटं त्या त्या अक्षरावर आपोआप पडतात. त्यामुळे आता काही वाटत नाही. होम्सच्या प्रश्नाचा रोग तिच्या लक्षात जरा उशिराच आला असावा, पण तो जाणवताच ती काहीशी आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसू लागली आणि किंचित कापरे स्वरात तिनं विचारलं, पण तुम्हाला कसं कळलं? माझ्याबद्दल सगळी माहिती कुणीतरी अगोदरच तुम्हाला सांगितलेली दिसते. घाबरू नका, होम्सनं स्मित करत म्हटलं. निरीक्षणाचा उपयोग करून काही गोष्टी जाणून घ्यायची मला सवयच आहे. किंबहुना माझा तोच व्यवसाय आहे म्हणा ना. त्यामुळेच तर अडचणीत सापडलेली माणसं माझ्याकडे धाव घेतात. अशी काही विद्या माझ्याजवळ नसती तर तुम्ही कशाला आला असता? तुमच्याबद्दल मला मिसेस इरेजने सांगितलं. त्यांच्या पतीला तुम्ही शोधून काढलेलं होतं. मलासुद्धा तुम्ही अशीच मदत कराल या आशेनं मी आलेले आहे. मेरी उद्गारली. मी काही श्रीमंत नाही, पण दरवर्षी 100 पाऊंड मला मिळतात. याशिवाय टायपिंगची कामं करूनही मी काही पैसे मिळवते. माझ्याजवळ जेवढी रक्कम आहे तेवढी सगळी मी तुम्हाला फी म्हणून द्यायला तयार आहे. ते झालं, पण मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? हॉस्मर एंजलचं नेमकं काय झालं ते तुम्ही शोधून काढायचं आहे. असं, होम्सनं म्हटलं. पण त्यासाठी एवढ्या घाईनं तुम्ही का आलात? पुन्हा आश्चर्यचकित होण्याची पाळी मेरीवर आली. डोळे विस्फारून होम्सकडे पाहत तिनं म्हटलं, घरातून मी घाईनं बाहेर पडले हे तर खरंच. माझ्या वडिलांवर मी खूप रागवले होते. सगळ्या गोष्टी ते अगदी सहजपणे घेऊ पाहत आहेत याचा मला संताप आला आणि त्या रागाच्या भरात मी बाहेर पडले. माझ्या वडिलांचं नाव विंडी बँक. होस्मर नाहीसा झाल्याचं पोलिसांना ताबडतोब कळवा म्हणून मी त्यांची विनवणी करत होते, पण त्यांची त्याला तयारी नव्हती. शेरलॉक होम्सनं तरी विश्वासात घ्या असेही मी त्यांना सांगून पाहिलं, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. होस्मर नाहीसा झाल्यानं काही फारसं बिघडलेलं नाही असंच काहीसं उडवाउडवी केल्यासारखं ते बोलू लागले. तेव्हा मात्र माझी खात्री पटली की विंडी बँकना म्हणजे माझ्या वडिलांना काहीच करायचं नाही. मग मात्र रागाच्या तिरमिरीत भराभरा कपडे करून मी जी बाहेर पडले ती सरळ इकडेच आले. तुमचे वडील सावत्र दिसतात, होम्स म्हणाला. त्यांचं आडनाव वेगळंच आहे. होय, मेरी म्हणाली. त्यांना मी डॅडीच म्हणते, पण खरं तर माझ्यापेक्षा फक्त 5 वर्ष आणि 2 महिन्यांनीच ते मोठे आहेत. आणि तुमची आई? आई आहे ना तुम्हाला? आहे तर. आणि प्रकृतीनं देखील ती चांगली ठणठणीत आहे. माझे वडील वारल्यावर थोड्याच दिवसात या विंडी बँकशी तिनं लग्न केलं हे काही मला फारसं आवडलं नाही. शिवाय ते आईपेक्षा 15 वर्षांनी लहान आहेत. माझे सख्खे वडील प्लंबरचा व्यवसाय करीत होते. त्यांचं एक दुकानही होतं. त्यांच्या पश्चात आई दुकान चालवायची, पण या विंडी बँकशी तिचं लग्न झाल्यावर त्यांनी ते दुकान आईला विकायला लावलं. या दुकानाचे सुमारे 4,500 पाऊंड आले. मी शेरलॉक होम्सकडे पाहिलं. आपली हकीकत सांगत असताना मेरी लावत असलेला पल्हाळ ऐकून तो वैतागला असेल असं मला वाटत होतं. पण होम्स तिचं प्रत्येक अक्षरानक्षर लक्षपूर्वक ऐकत होता. तुमचं स्वतःचं असं वर्षाला 100 पाऊंड उत्पन्न आहे असं मगाशी तुम्ही म्हणालात. ते या रकमेतूनच का? नाही. माझ्या काकांनी 4.5% व्याजाचे काही रोखे पूर्वी खरेदी केले होते. या रोख्यांचं दरवर्षी येणारं व्याज त्यांनी माझ्या नावावर करून ठेवलेलं होतं. मूळ रोख्याच्या रकमेवर मात्र माझा हक्क नाही. 100 पाऊंड म्हणजे खूपच आहेत. साधारणतः वर्षाला 60 पाऊंड मिळाले तरी एका माणसाला मजेत राहता येतं. त्यापेक्षाही कमी रकमेत माझं भागतं. शिवाय जोपर्यंत मी अविवाहित आहे तोपर्यंत आईवडिलांवर भार होऊन राहणं मला आवडत नाही. म्हणूनच मला मिळणारं सर्व व्याज विंडी बँकच बँकेतून काढून आणतात आणि आईजवळ देतात. टायपिंग करून मला जे पैसे मिळतात त्याच माझा वरखर्च सगळा छान भागतो. मेरी उद्गारली. तुमची सगळी परिस्थिती आता माझ्या चांगलीच लक्षात आली आहे, होम्स म्हणाला. आता तुम्ही होस्मर एंजलबद्दल सांगा.
इथं बसलेले डॉक्टर वॉटसन माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या देखत तुम्ही सगळं काही कोणताही आडपडदा न ठेवता सांगू शकता. होस्मरचं नाव घेताच मेरीच्या चेहऱ्यावर लाली उमटली. आपल्या जॅकेटच्या बटनाशी चाळा करीत ती सांगू लागली. होस्मरची आणि माझी पहिली भेट मी एका नृत्याच्या कार्यक्रमाला गेले होते तिथं झाली. खरं तर या नृत्याला मी जावं असं विंडी बँकना वाटत नव्हतं. तसं म्हटलं तर मी कुठंच जाऊ नये, कसल्याच कार्यक्रमात भाग घेऊ नये असं त्यांचं मत होतं. पण यावेळी त्यांच्या विरोधाला न जुमानता मी जायचं ठरवलं. अशा नाचाच्या कार्यक्रमाला चांगले लोक येत नाहीत. तू अशा ठिकाणी जाणं चांगलं नाही. तुझे कपडेही चांगले नाहीत. अशी नाना कारणं त्यांनी पुढे केली. पण मी कशालाही जुमानलं नाही. मी, आई आणि हार्डी नावाचे माझ्या वडिलांचे एक सहकारी असे आम्ही तिघंही या कार्यक्रमाला गेलो. होस्मर एंजलची ओळख इथंच झाली. कार्यक्रमाहून परतल्यावर विंडी बँक काय म्हणाले? ते होतेच कुठं घरी. त्यांना काही कामासाठी फ्रान्सला जायचं होतं म्हणून ते रागारागानंच निघून गेले होते. मग फ्रान्सहून परतल्यावर तरी काहीतरी बोलणं झालंच असेल. नाही, सगळा प्रसंग त्यांनी हसण्यावारीच नेला. मुली तरुण झाल्या म्हणजे त्यांना मोडता घालण्यात काही अर्थ नसतो. शेवटी त्यांना काय हवं ते त्या मिळवतातच असं ते म्हणाले. असं, होम्स शांतपणे म्हणाला. अशा रीतीनं होस्मरचा आणि तुमचा परिचय घडून आला. होय, दुसऱ्या दिवशी तो आमच्या घरीही आला. नाचाहून तुम्ही घरी व्यवस्थित परतलात की नाही ते पाहायला आलो असं त्यानं कारण सांगितलं. त्यानंतर आणखी 2 वेळा तो भेटला. म्हणजे आम्ही फिरायलाच गेलो. पण त्यानंतर विंडी बँक फ्रान्सहून परत आल्यावर होस्मर घरी येऊ शकला नाही. नक्की? होय, अगदी नक्की. माझ्या सावत्र वडिलांना असलं काही आवडणार नाही हे मला ठाऊक होतं. बायकांनी घरातच आनंदात राहावं, नव्या ओळखीच्या फंदात पडू नये अशी त्यांची विचारसरणी होती. ते झालं, पण होस्मर एंजलनं तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला नाही का? नाही. डॅडी आणखी आठवड्याभरात पुन्हा फ्रान्सला जायचे होते. होस्मरनं मला पत्र पाठवलं आणि त्यात लिहिलं की डॅडी जाईपर्यंत आपण एकमेकांना न भेटणं चांगलं. मधल्या काळात आपला वियोग होईल हे खरं, पण एकमेकांना पत्र लिहून आपण हा काळ घालवूया. त्याप्रमाणे होस्मरने दररोज एक याप्रमाणे मला पत्र पाठवली. सकाळी बाबा उठायच्या आत पत्राच्या पेटीतून त्याचं पत्र मी काढून घेत असे. त्यामुळे त्यांना यातलं काहीच कळलं नाही. होस्मरशी तुझा विवाह ठरला होता? होय, काहीशी लाजून मेरी उद्गारली. तसं म्हटलं तर आम्ही अगदी पहिल्या प्रथम फिरायला गेलो ना, त्याच दिवशी आम्ही एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं. होस्मर एंजल कोणता उद्योग करतात? लेडन हॉल स्ट्रीटवरच्या एका कंपनीत तो कॅशियरची नोकरी करतो. कंपनीचं नाव सांगाल? तेच तर माझं चुकलं. त्याला ते विचारायचंच राहून गेलं. मग त्याचा घराचा पत्ता तरी सांगाल? त्यानं अजून जागा घेतलेली नाही. कंपनीच्या इमारतीतच तो राहतो. आणि तुम्हाला कंपनीचं नाव नक्की ठाऊक नाही? नाही, लेडन हॉल स्ट्रीटवरती आहे एवढंच मला सांगता येईल. मग होस्मरला तुम्ही जे पत्र पाठवायचा त्यावर कोणता पत्ता लिहित होतात? लेडन हॉल पोस्ट ऑफिसचा. मालक स्वतः येऊन पत्र नेतील असं पाकिटावर लिहून या पोस्ट ऑफिसच्या पत्त्यावर मी पत्र पाठवायची. असं का? होस्मरनं मला तसं सांगितलं होतं. ऑफिसमध्ये उगीच चर्चा नको म्हणून आपण या पद्धतीनंच पत्रव्यवहार करूया असं त्याचं म्हणणं होतं. त्याला एकदा मी टायपिंग करून पत्र पाठवलं होतं तर त्यानं म्हटलं की तू पत्र हातानंच लिहित जा. तुझं नाही तर तुझ्या हस्ताक्षराचं तरी दर्शन मला त्यामुळे होत जाईल. आपल्या प्रेमामध्ये टाईपरायटरचं यंत्र आड यायला नको. होस्मरचं माझ्यावर किती प्रेम जडलं होतं याचा हा पुरावाच नाही का? होम्सनं त्या प्रश्नाला बगल देत म्हटलं. आणि त्याची पत्र कशी यायची? तो मात्र टाईप करूनच पत्र पाठवायचा. वडिलांच्या हातात पत्र पडलं तर उगीच घोटाळा नको म्हणून त्यानं ही युक्ती काढलेली होती. होम्स स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला. अशा बारीक बारीक गोष्टीच फार महत्त्वाच्या ठरतात.
होस्मर एंजलबद्दल आणखी काही तुम्ही सांगू शकाल? होय, ती म्हणाली. होस्मर अतिशय बुजरा आहे. दिवसा उजेडी माझ्याबरोबर फिरायचं तो टाळतो. संध्याकाळी अंधार पडला की आम्ही फिरायला जायचो. कोणीतरी पाहिल अशी सारखी त्याला भीती वाटायची. त्याचा आवाजसुद्धा अगदी अस्पष्ट यायचा. लहानपणी काहीतरी घशाचं दुखणं झाल्यानं त्याचा आवाज बिघडला. त्यामुळे त्याला अगदी हलक्या स्वरात बोलावं लागतं. माझ्यासारखीच त्याची दृष्टीही काहीशी खराब आहे. फारसा उजेड त्याच्या डोळ्यांना सहन होत नाही म्हणून तो सारखा गॉगल वापरतो. होम्स विचारात गर्क झाला. काही वेळानं त्यानं विचारलं, विंडी बँक फ्रान्सला गेल्यावर काय झालं? होस्मर एंजल आमच्या घरी आला आणि माझे वडील परतण्याच्या आत आपण लग्न करूया असं त्याने सुचवलं. तो अगदी मनापासून माझ्यावर प्रेम करीत आहे याची त्यामुळे माझी खात्रीच झाली. बायबलवर हात ठेवून त्यानं मला शपथ घ्यायला लावली. काहीही झालं तरी मी तुझ्याशी एकनिष्ठ राहीन असं त्यानं माझ्याकडून वदवून घेतलं. आईचीही या विवाहाला संमती होती. होस्मरने शपथ घ्यायला लावली यात काहीच गैर केलेलं नाही असं तिचं मत पडलं. आठवड्याच्या आत लग्न उरकायची अशी आईची आणि होस्मरची चर्चा सुरू झाली तेव्हा मी म्हटलं, डॅडींना विचारल्याशिवाय लग्न कसं करायचं? तर आई म्हणाली, मी त्यांची समजूत काढीन. तरीही माझ्या मनाला काही बरं वाटेना म्हणून मी बाबांच्या फ्रान्सच्या पत्त्यावर त्यांना पत्र लिहिलं आणि सगळी हकीकत कळवली. पण आमच्या लग्नाच्या दिवशीच ते पत्र परत आलं. म्हणजे विंडी बँक त्या पत्त्यावर नव्हते असंच ना? होय, ते इकडे परत येण्यासाठी निघालेले होते. हे फार वाईट झालं. तुमचं लग्न शुक्रवारी होणार होतं नाही का? होय. चर्चमध्ये? होय, पण फारसा गाजावाजा न करता. किंग्स क्रॉसवरच्या सेंट झेवियर चर्चमध्ये लग्न सोहळा, त्यानंतर जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवण असा कार्यक्रम आम्ही ठरवला होता. होस्मर एक छोटी घोडागाडी घेऊन आला. माझी आई आणि मी त्यात बसलो. त्यानंतर त्यानं दुसरी एक घोडागाडी थांबवली. ही गाडी चांगली बंदिस्त होती. तिचं दार उघडून तो आत बसलेला मी पाहिलं आणि आमची छोटी गाडी आधी पुढे निघाली. चर्चपाशी आल्यावर मागाहून येणाऱ्या गाडीची आम्ही वाट पाहू लागलो. थोड्याच वेळात ती गाडीही आली. गाडीवानानं खाली उतरून दरवाजा उघडला तर काय? काय झालं? होम्सनं विचारलं. गाडीत कुणीही नव्हतं. गाडीवान गोंधळला. मीही खूप अस्वस्थ झाले. होस्मरला गाडीत चढताना तर मी प्रत्यक्षच पाहिलेलं होतं. मग तो नाहीसा कसा झाला? गेल्या शुक्रवारचीच ही घटना आहे. त्यानंतर अजूनपर्यंत होस्मरचा काहीही पत्ता लागलेला नाही किंवा त्याचं काय झालं असावं हेही समजलेलं नाही. मेरी रडवेली झालेली होती. होम्सनं गंभीर स्वरात म्हटलं, तुमच्याशी अगदी निर्लज्जपणाचं वर्तन घडलेलं आहे. नाही हो, काकुळतीनं ती म्हणाली. असं म्हणू नका. होस्मर खरोखरच चांगला होता. कसली तरी भीती त्याला नक्कीच वाटत असावी. कारण आम्ही निघायच्या वेळीसुद्धा तो म्हणाला होता, मेरी, काही झालं तरी तू माझ्याशी प्रामाणिक राहायचंस. काहीतरी विपरीत घटना घडून आपली ताटातूट झाली तरी माझ्याशी तुझं लग्न ठरलेलं आहे हे तू कधीही विसरायचं नाहीस. कधीतरी मी परत येईनच याची खात्री बाळगायचीस. मी म्हटलं, हे असं काय बोलतोस? असले विचार येतात तरी कसे तुझ्या मनात यावेळी? तर तो काहीच बोलला नाही. पण त्यानंतर जे काही घडलं त्यावरून अशा संकटाची चाहूल त्याला लागली होती हे तर नक्कीच. होय, तसंच म्हणायला हवं, होम्स म्हणाला. काहीतरी संकट होस्मरवर कोसळलेलं असावं असं तुम्हाला वाटतंय? होय, बायबल हातात घेऊन मला शपथ घ्यायला लावणं, अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा वियोगाबद्दल बोलणं, यावरून माझी तर अगदी खात्रीच झाली आहे की असं काहीतरी घडणार याची त्याला नक्कीच कल्पना असावी. कोणत्या संकटात तो सापडला असावा असं तुम्हाला वाटतं? मला तर बाई काही सुचत नाही. आणखी एक प्रश्न. तुमच्या आईला या प्रकारानंतर काय वाटलं? ती खूप रागवली. पुन्हा या विषयावर बोलायचं नाही असं तिनं मला बजावलं. आणि तुमचे वडील? त्यांना तुम्ही हे सगळं सांगितलंत? होय, काहीतरी घोटाळा झालाय पण होस्मर तुला पुन्हा नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही असं ते सारखं मला पटवू लागले.
असं. एवढंच म्हणून होम्स काही क्षण मेरीकडे पाहत राहिला. शेवटी तीच म्हणाली, होस्मरनं माझ्या एका पेनीला देखील स्पर्श केलेला नाही. मला मिळणारी वार्षिक रक्कम देखील स्वतःच्या नावावर करून घेतलेली नाही. चर्चपर्यंत मला न्यायचं आणि स्वतः नाहीसं व्हायचं असं तो नक्कीच करणार नाही. त्याचं काहीतरी बरं वाईट झालेलं असावं असंच मला वाटतंय. गेल्या 8 दिवसात तर मला क्षणभरही झोप लागलेली नाही. सारखे हेच प्रसंग डोळ्यापुढे फिरत राहतात. असं म्हणून मेरी हुंदके देऊ लागली. पर्समधून रुमाल काढून तिने डोळे पुसले आणि स्वतःला सावरण्याची धडपड करीत ती बसून राहिली. होम्स उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी नक्कीच तपास करीन. काहीतरी निर्णय हा नक्कीच लागेल. तुम्ही मला सगळं सांगितलं आहे ना? मग आता अजिबात विचार करू नका. शांत रहा. आणखी एक सांगतो. होस्मर एंजलला कायमचं विसरून जाण्याची मनाची तयारी करा. कधी काळी तो आपल्या जीवनात आला होता याची आठवणसुद्धा काढू नका. म्हणजे माझा होस्मर मला पुन्हा भेटणार नाही? मला तसं वाटतंय. मग त्याचं काय झालं असावं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम माझं आहे. तुम्ही तो विचार करू नका. होस्मरचं अचूक वर्णन आणि त्यानं तुम्हाला लिहिलेली पत्र मला देऊ शकाल का? होय. मेरीनं जॅकेटच्या खिशात ठेवलेली पत्र आणि क्रॉनिकल दैनिकात दिलेल्या जाहिरातीचं कात्रण टेबलावर ठेवून म्हटलं, या जाहिरातीवरून होस्मरचं वर्णन तुमच्या लक्षात येईल. मला आलेली त्याची 4ही पत्र इथे ठेवलेली आहेत. ठीक आहे. तुमचा पत्ताही देऊन ठेवा. 31 लिओन प्लेस, कॅम्बरवेल. होस्मरचा पत्ता तर तुमच्यापाशी नाहीच. तुमचे वडील कोणत्या कंपनीचं काम पाहतात? वेस्ट हाऊस अँड मरबँक कंपनी. आयात निर्यात करणारी कंपनी आहे. माझ्या वडिलांना बऱ्याच वेळा फिरती असते. धन्यवाद, होम्स म्हणाला. तुम्ही सगळी माहिती अगदी छान दिलेली आहे. आता मी दिलेला सल्ला लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न सुरू करा. या घटनेचा तुमच्या जीवनावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका. तुमच्या सल्ल्याबद्दल आभार मानायला हवेत. पण होस्मरला मी कधीच विसरणार नाही. तो केव्हाही आला तरी मी त्याचीच असेल, तसं वचनच दिलंय मी त्याला. असं म्हणून मेरीनं आमचा निरोप घेतला. मेरी निघून गेल्यावर बराच वेळ झाला तरी होम्स तसाच खुर्चीवर बसून राहिला. पाय पुढे पसरून आणि खुर्चीला डोकं टेकवून तो उठला. कपाटावर ठेवलेला त्याचा आवडता पाईप त्यानं घेतला. त्यात तंबाखू भरली आणि तो पेटवून त्याची झुरके ओढत निळ्या धुऱ्याच्या वलयांकडे पाहत त्यानं पुन्हा समाधी लावली. त्याच्या विचारात व्यत्यय नको म्हणून मी मुकाट्यानं बसून राहिलो. काही वेळानं तो स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला, मेरीची हकीकत खरोखरच करुणा येण्यासारखी आहे. बिचारीची चक्क फसवणूक झालेली आहे. अगदी नेमकी अशाच प्रकारची काही प्रकरणं पूर्वीही झालेली आहेत. अशा तऱ्हेनं प्रेयसीला फसवण्याचा प्रकार काही नवा नाही. हे प्रकरण मला खूप साधं वाटतं. पण पण या मेरीनं मात्र माझं लक्ष चांगलंच वेधून घेतलेलं आहे. तिच्या 1-2 गोष्टी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. तसं म्हटलं तर मीही तिचं निरीक्षण करत होतो. पण मला न दिसलेल्या काही गोष्टी तुला दिसल्यासारख्या वाटतात, मी म्हटलं. तुझ्या इथे लक्षात आल्या असत्या, होम्स म्हणाला. पण नेमकं काय पाहायचं हे तुला ठाऊक नसल्यानं असं झालं. मेरीच्या झग्याचे दुमडलेले हात, तिनं पायात घातलेल्या बुटांना लावलेल्या नाड्या, तिच्या उजव्या हाताच्या बोटांच्या नखाची ठेवण, हे सगळं तू पाहिलंस? बरं ते राहू दे. मेरीला तू इतका वेळ पाहत होतास ना, मग तुला जाणवलं तसं तिचं वर्णन कर पाहू. राखी रंगाची कडांना मोठा विस्तार असणारी तिची हॅट, त्यावर लावलेली लाल रंगाची पिसं, काळ्या रंगाचं जॅकेट, त्यावर काही बटणं, जॅकेटाच्या कडांना लावलेली नक्षी, तपकिरी रंगाचा झगा, त्या झग्याच्या काठांना आणि गळ्याला गुलाबी रंगाची झालर, उजव्या हाताचा हातमोजा काहीसा फाटलेला, कानात छोटी सोन्याची रिंग, एकूण सुखवस्तू घरातली ती मला वाटली. मेरीचं मी केलेलं वर्णन ऐकून शेर्लॉक होम्सनं खुर्चीच्या काठावर हात आपटून मला दाद दिली आणि तो म्हणाला, छान, एकदम छान. तू मेरीचं वर्णन तर अगदी नेटकं केलंस. पण 2-3 छोट्याशाच पण महत्त्वाच्या गोष्टी तुझ्या नजरेतून निसटल्या. वॉटसन,
सर्वसाधारण ढोबळपणे निरीक्षण सर्वच जण करतात. आपण मात्र अशा व्यक्तीची वैशिष्ट्य कोणती दिसतात, विसंगती कोणती दिसते हे पाहायचं असतं. अशा बारीक गोष्टीच खूप मोठी हकीकत आपल्याला सांगून जातात. एखाद्या पुरुषाचं निरीक्षण करायचं तर प्रथम त्याच्या पॅन्टकडे पाहावं. गुडघ्यापाशी पॅन्टचा आकार कसा दिसतो यावर खूप अनुमान करता येतात. त्याचा व्यवसाय आपल्या लक्षात येतो. आता मेरीच्या एकंदर रूपाकडे, पोशाखाकडे पाहिल्यावर काय जाणवतं? तिच्या मनगटाजवळचाच भाग बघ. एखाद्या टेबलाच्या कडेला मनगट सतत टेकली तर जशा खुणा दिसतील तशा खुणा आपल्याला दिसतात. एकाच म्हणजे डाव्या हाताला अशी खूण असेल तर ही बाई शिवणकाम करणारी असेल असा तर्क आपण करू शकतो. दोन्ही हातांना खुणा, बोटं काहीशी पसरट, त्यातल्या त्यात अंगठ्या शेजारचं बोट काहीसं दबलेलं यावरून काय जाणवतं? तर ही बाई टायपिंगचा उद्योग करणारी असावी. बोटांच्या कडांना विरलेले हातमोजेसुद्धा या तर्काला पुष्टी देतात. तिच्या नाकावर चष्म्याची खूण आहे, पण आपल्याकडे ती आली तेव्हा तिने चष्मा घातलेला नव्हता. याचा अर्थ एकच होतो, फक्त टायपिंग करताना ती चष्मा घालते, म्हणजेच तिला जवळचं नीट दिसत नाही. या गोष्टींचा सुरुवातीलाच मी उल्लेख केला तेव्हा ती किती आश्चर्यचकित झाली हे तू पाहिलंस ना? मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं, मी उद्गारलो. आणखी एक गोष्ट, इतका सगळा टापटिपीचा पोशाख करणाऱ्या मेरीच्या पायातले बूट मात्र विजोड होते. तिनं एका पायात तपकिरी रंगाचा तर दुसऱ्या पायात काळ्या रंगाचा बूट घातला होता. याचाच अर्थ असा निघत होता की ती मानसिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ असावी. अगदी घाईघाईनंच घरातून ती बाहेर पडलेली असावी. आणखी काय तुला आढळलं? घरातून निघण्यापूर्वी तिनं काहीतरी चिठ्ठी लिहून ठेवली असावी. तिच्या उजव्या हातमोज्याला अंगठ्याजवळच्या बोटाला शाई लागलेली होती. ही शाई फिकट न दिसता गडद दिसत होती. याचाच अर्थ तिनं नुकतंच आणि तेही घाईघाईनं काहीतरी लेखन केलेलं होतं. आता हे सगळं निरीक्षण मनोरंजक तर खरंच, पण गुप्तहेराच्या दृष्टीनं विचार करायचा तर अगदी प्राथमिक स्वरूपाचं आहे. होम्स किंचित हसून उद्गारला. पण ते राहू दे, आपल्याला आपल्या उद्योगाकडे वळायला हवं. वॉटसन, त्या होस्मर एंजलचं जाहिरातीतलं दिलेलं वर्णन जरा वाचतोस का? मी ते जाहिरातीचं कात्रण दिव्याजवळ धरलं आणि वाचू लागलो. जाहिरात अशी होती. हरवला. 14 तारखेला सकाळी होस्मर एंजल नावाचा तरुण अचानक नाहीसा झालेला आहे. उंची 5 फूट 7 इंच, मजबूत शरीरयष्टी, गौरवर्ण, काळे केस, डोक्यावर मध्यभागी थोडंसं टक्कल, मिशा आणि गालावर येणारे केसांची कल्ले, अधू नजर, डोळ्यांना उन्हाचा त्रास होतो म्हणून काळसर काचांचा चष्मा वापरतो, अंगावर काळा मोठा कोट, सिल्कचं जॅकेट, जॅकेटला सोनेरी साखळीचं घड्याळ, राखी रंगाची पॅन्ट, पायात तपकिरी रंगाचे बूट, लेडनहॉल स्ट्रीटवरच्या एका ऑफिसात काम करतो. कुणाला अशी व्यक्ती आढळल्यास कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा. ठीक आहे, मला मध्येच थांबवत होम्स म्हणाला. आता या जाहिरातीवरून काही विशेष सापडत नाही. आता ही पत्र पाहू. पत्रातही ठराविक प्रेमाच्या भाषेशिवाय इतर काही आढळत नाही. नाही म्हणायला बाल्झाकच्या पुस्तकातलं एक वाक्य त्यानं वापरलेलं दिसतं इतकंच. तीनही पत्रात एकसारखेपणा मात्र आढळतोय. पत्र टाईप केलेली आहेत. ते तर झालंच, पण सहीसुद्धा टाईप केलेली आहे. सही खाली तारीख आहे, तीही टाईप केलेली. पत्ता मात्र कोणत्याच पत्रावर नाही. नुसतं लेडनहॉल स्ट्रीट एवढंच टाईप केलेलं दिसतंय. आता सहीसुद्धा टाईप केलेली आहे यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते. ती कोणती? मी उत्सुकतेनं विचारलं. या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला हाच वाटतो. मेरीला लग्नाच्या दिलेल्या आणाभाका नाकारण्यासाठी स्वतःच्या सहीत गुंतायचं नाही एवढा फार तर होस्मरचा डाव असेल. पण लग्नापर्यंत घडलेल्या घटना पाहता तसा काही विचार त्याच्या मनात असावा असं मला वाटत नाही. मी माझं मत सांगितलं. नाही, तसं नाही. माझा तर्क वेगळाच आहे, होम्स उद्गारला. पण ते आपण पुढं बघू. आता प्रथम मी 2 पत्र लिहिणार आहे. एक पत्र मेरीच्या सावत्र वडिलांना, मिस्टर विंडीबँकला लिहिणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांना मी भेटीला बोलावणार आहे. आणि दुसरं पत्र एका कंपनीला लिहिणार आहे.
एवढं झालं की आपल्या पत्रांना उत्तर येईपर्यंत या प्रकरणात करण्यासारखं आपल्याला काहीच उरणार नाही. म्हणून उद्या संध्याकाळपर्यंत हा विषय आपण आपल्या डोक्यातून काढून टाकायचा. होम्सच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल मला आदर होता. एका निश्चित दिशेनं त्याची पावलं पडत असतात याची मला खात्री होती. शिवाय एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना त्याच्या अंगात जे अद्भुत चैतन्य सळसळत राहतं त्याचाही अनुभव मी घेतलेला होता. नाही म्हणायला आयरीन ॲडलरच्या प्रकरणात मात्र त्याला अपयश आलेलं होतं. पण तेवढा एक प्रसंग सोडला तर होम्सचा तर्क कुठेही चुकलेला नव्हता. होम्स पाईपच्या धुराकडे पाहत विचारात गढून गेलेला असतानाच मी त्याच्या खोलीतून बाहेर पडलो. उद्या संध्याकाळी जेव्हा आपण येऊ त्यावेळी सर्व धागेदोरे होम्सने जुळवलेले असतील याची मला खात्री होती. माझा दुसरा दिवस फारच गडबडीचा गेला. एका अत्यवस्थ रुग्णाच्या उशाशीच मी त्या दिवशी जवळजवळ बसून होतो. दवाखान्यातून माझी सुटका झाली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजत आले होते. मी पटकन दवाखान्याबाहेर पडलो आणि घोडागाडी करून बेकर स्ट्रीटवर येऊन दाखल झालो. होम्सच्या खोलीत मी पाऊल ठेवलं तेव्हा कालच्यासारखाच तो आराम खुर्चीत बसून आढ्याकडे पाहत बसलेला मला दिसला. जवळच टेबलावर पडलेल्या काही परीक्षा नळ्या आणि ॲसिडच्या बाटल्या पाहून स्वारी बराच वेळ कसल्या तरी प्रयोगात गढून गेलेली असावी असा मी अंदाज केला. मी उत्सुकतेने विचारलं, तुला शोध लागला? होय, पण अजून 1-2 चाचण्या व्हायला हव्यात. रसायनाचं नाही विचारत मी, होस्मर एंजलबद्दल विचारतोय. ते होय, मला वाटलं या प्रयोगांबद्दल, होम्स उद्गारला. आता होस्मरबद्दल विचारशील तर त्यात रहस्य असं काहीच नाही. दुर्दैव एवढंच की या गुन्हेगाराला कायद्यात कोणतीच शिक्षा नाही. म्हणजे तुला गुन्हेगार कोण हे कळलेलं आहे? होस्मर काहीतरी उत्तर देणार होता तेवढ्यात आमच्या दाराच्या दिशेनं येणारा बुटांचा आवाज आमच्या कानी पडला. दारावर टकटक असा आवाज आला. मेरीचे सावत्र वडील मिस्टर जेम्स विंडीबँकच आलेले असणार. 6 वाजता येतो असं त्याचं उत्तर मला दुपारीच मिळालं आहे, होम्स उद्गारला. त्यानं दरवाजाकडे पाहत म्हटलं, आत या. आत आलेला माणूस मध्यम देहयष्टीचा होता. 30च्या आसपास त्याचं वय वाटत होतं. त्यानं गुळगुळीत दाढी केलेली होती. त्याचे डोळे घाऱ्या रंगाचे होते. वेधकपणे त्यानं आम्हा दोघांकडे पाहिलं. किंचित वाकून अभिवादन केल्यासारखं केलं. हॅट काढून जवळच्याच कपाटावर ठेवली आणि आमच्या समोरच्या रिकाम्या खुर्चीवर तो बसला. नमस्कार मिस्टर विंडीबँक, होम्सनं शांत स्वरात म्हटलं. 6 वाजता येतो अशा मजकुराचं तुमचं टाईप केलेलं पत्र मला 4 वाजताच मिळालं. मिळालं ना? ठीक आहे. मला वाटलं वेळेवर पोचतं की नाही. मला थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमा करा. पण ऑफिसातून वेळेवर सुटका झाली नाही, विंडीबँक उद्गारले. माझ्या मुलीनं या असल्या क्षुल्लक प्रकरणावरून आपल्याला त्रास दिला याचं वाईट वाटतं. आपल्या घरातल्या भानगडी 4 चौघात जाहीर करणं वाईटच. तिनं तुमच्याकडे यावं असं मला बिलकुल वाटत नव्हतं. माझ्या मनाविरुद्ध ती इकडे आली. मेरी फार उतावळ्या स्वभावाची मुलगी आहे. एकदा एखादी गोष्ट मनात धरली की ती कोणत्याही टोकाला जाते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. होस्मरचा शोध घेण्यासाठी ती जो पैसा खर्च करत आहे त्यालाही काही अर्थ नाही. तो अगदी नाहीसा झाला तो परत थोडा सापडणार आहे. मला तर वाटतं की होस्मर एंजलला हुडकून काढण्यात मी नक्कीच यशस्वी होईन, होम्स संत स्वरात उद्गारला. विंडीबँकनी आम्हा दोघांकडेही पाहत आश्चर्योद्गार काढला आणि ते म्हणाले, खरं की काय? मग फारच छान. प्रत्येक माणसात जसं वेगळेपण दडलेलं असतं तसंच वेगळेपण प्रत्येक टाईपरायटरमध्ये सुद्धा सापडतं, होम्स म्हणाला. आपण क्षणभर असं म्हणूया की प्रत्येक टाईपरायटरचं अक्षरसुद्धा वेगळं असतं. आता 2 टाईपरायटर अगदी कोरे करकरीत असतील तर मात्र गोष्ट वेगळी. तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रत्येक टाईपरायटरमध्ये काही अक्षरं इतर अक्षरांपेक्षा झिजलेली असतात. कदाचित त्यांचा वापर इतरांपेक्षा जास्त झाल्यानं असं घडत असावं, होम्स म्हणाला. आता हे तुमचं मला आलेलं पत्रच पहा ना. ज्या मशीनवर तुम्ही हे टाईप केलेलं आहे त्याची ए आणि आर
ही 2 अक्षरं इतर अक्षरांपेक्षा जास्त झिजलेली आहेत. याशिवाय आणखी 14 प्रकारांची वैशिष्ट्ये त्यात हुडकता येतील. तुमचं म्हणणं खरं आहे, विंडी बँक म्हणाले. आमच्या ऑफिसात एवढा एकच टाईपरायटर आहे. सर्व प्रकारचा पत्रव्यवहार त्याच्यावरच टाईप करावा लागतो. त्यामुळे तो जरा खराब झालेला आहे. आता तुम्हाला आणखी एक गंमत दाखवतो, होम्स म्हणाला. माझ्याकडे अशीच टाईप केलेली 4 पत्रं आहेत. होस्पर एंजलनं मेरीला ती वेळोवेळी पाठवलेली आहेत. ही पत्रंही तुम्ही नीट पाहिलीत तर त्यातली ए आणि आर ही अक्षरही झिजलेली तुम्हाला दिसतील. शिवाय एचच्या अक्षराची रेघ थोडीशी तुटकी दिसेल. आणखीही जवळजवळ 12 प्रकारची वैशिष्ट्ये भिंगातून पाहिल्यास तुम्हाला आढळून येतील. विंडी बँक अस्वस्थ झाले आणि उठून उभे राहत काहीसे रागवून म्हणाले, हे पहा, असल्या निरर्थक गोष्टीत घालवायला माझ्याकडे वेळ नाही. होस्मरला तुम्ही पकडू शकणार असाल तर पकडा आणि त्यानंतर मला कळवा. होम्सही ताडकन खुर्चीवरून उठला. झपाझप पावलं टाकीत दाराजवळ गेला. त्यानं कडी लावून घेतली आणि दारापाशीच उभं राहून तो म्हणाला, होस्मर एंजल मला सापडलेला आहे. काय सांगताय? कुठं? विंडी बँक जवळजवळ ओरडलेच. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. पिंजऱ्यात पकडलेल्या उंदरासारखी त्याची नजर सगळीकडे भिरभिरू लागली. या खोलीतून बाहेर पडायला दुसरी वाट नाही, होम्स शांतपणे म्हणाला. होस्मरचा शोध मी घेऊ शकणार नाही असं जे तुम्हाला वाटत होतं ना, ते चुकीचं आहे. विंडी बँक, आपण पुन्हा खुर्चीवर बसा. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. विंडी बँक पुन्हा खुर्चीवर बसले. त्यांचा चेहरा पुरता उतरलेला होता. स्वतःशीच पुटपुटल्यासारखं ते म्हणाले, पण त्याबद्दल कोणतीच कारवाई होऊ शकणार नाही. तुमचं म्हणणं दुर्दैवानं खरं आहे, होम्स म्हणाला. पण विंडी बँक, हा असला क्रूर खेळ तुम्ही एका निष्पाप मुलीशी खेळायला नको होता. होस्मर एंजल दुसरा तिसरा कुणी नसून तुम्हीच आहात हे वेगळ्या शब्दात सांगायला हवं का? आता घटना कशा घडल्या ते मी सांगतो. माझं कुठं चुकत असेल तर तुम्ही ते दुरुस्त करा. विंडी बँकनी मान खाली घातली. पराभूत माणसासारखे ते गर्भगळीत होऊन बसून राहिले. होम्स दरवाजाजवळच उभा राहिला आणि कोटाच्या खिशात हात घालून बोलू लागला. जणू काही स्वतःशीच बोलत असल्यासारखा तो वाटत होता. आपल्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या असलेल्या विधवेशी एका तरुणानं केवळ पैशाच्या लोभानं लग्न केलं. या स्त्रीला एक मुलगी होती. तीही वयात आलेली होती. तिच्या वडिलांनी तिच्या नावावर काही आर्थिक तरतूद करून ठेवलेली होती. दरवर्षी 100 पाऊंड एवढी ही आर्थिक रक्कम होती. या रकमेचा उपभोगही तो घेऊ लागला. या तरुणीचं स्वतःचं उत्पन्न, शिवाय टायपिंग करून ती स्वतः मिळवत असलेली आणखी काही रक्कम आणि तरुण वय या गोष्टींमुळे लवकरच तिचं लग्न होईल आणि ती घरातून निघून जाईल अशी भीती या माणसाला वाटत होती. एकदा लग्न करून ती गेली की वार्षिक 100 पाऊंडांचं त्याचं उत्पन्न कमी होणार होतं. तेव्हा या गृहस्थानं काय केलं तर तिला घराबाहेर पडायला बंदी केली. तरुण मंडळीत तिनं मिसळू नये, तरुणांच्या जिथं ओळखी होण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना तिनं जाऊ नये म्हणून नाना प्रकारची बंधनं या माणसानं तिच्यावर आणण्यास प्रारंभ केला. पण या उपायांचा परिणाम फार काळ टिकणार नाही हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. ती तरुण मुलगी बंड करून उठली आणि नृत्याच्या एका कार्यक्रमाला जाणारच असं तिनं जाहीर करून टाकलं. मग तिच्या हुशार सावत्र वडिलांनी काय केलं असेल? त्यांना आपल्या बायकोला विश्वासात घेतलं. मुलीचं लग्न झाल्यास आपलं उत्पन्न बुडेल हे तिला पटवलं आणि त्यानं आपल्या डोक्यातून एक शक्कल काढली. त्यानं आपला वेश बदलला. डोळे दिसू नयेत म्हणून गॉगल लावला, खोट्या मिशा लावल्या, कानशिलांवर केसांचे कल्ले लावले, आवाज बदलला. त्या मुलीला जवळचं नीट दिसत नाही याची त्याला माहिती होती. त्याचा फायदा घेऊन होस्मर एंजल बनून त्यानं त्या नृत्याच्या कार्यक्रमात तिची ओळख करून घेतली. पहिल्याच भेटीत प्रेमात पडल्याचं नाटक केलं. आणखी इतरांना संधी मिळू नये म्हणून कार्यक्रम संपल्यावर तो तिला घरापर्यंत पोचवायला देखील आला. ती सगळी थट्टाच होती, विंडी बँक पुटपुटले. मेरीवर त्याचा इतका परिणाम होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. शक्य आहे, होम्स म्हणाला, पण तिच्यावर परिणाम झाला हे तर सत्यच आहे.
आपले वडील फ्रान्सला गेले आहेत याची तिला पक्की खात्री होती. त्यामुळे असा काही बनवाबनवीचा प्रकार आपल्या बाबतीत घडत असेल याची तिला जरा देखील शंका आली नाही. होस्मरच्या वागणुकीनं, बोलण्यानं ती त्याच्या पूर्ती प्रेमात गुरफटली गेली. मग या होस्मरनं तिच्याशी भेटीगाठी सुरू केल्या. तिचं प्रेम संपादन केलं. तिच्याशी आणाभाकाही घेतल्या. नाटक एकदा सुरू केलेलंच आहे, तर मेरी अगदी पूर्ती हातात येईपर्यंत आपल्याशिवाय ती दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचार करणार नाही, अशी तिची अवस्था होईपर्यंत ते चालूच ठेवायला हवं होतं. पण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. ही फसवणूक फार काळ चालू ठेवता येणार नाही हे तुम्हाला चांगलं ठाऊक होतं. कधीतरी निसर्ग आपलं काम करू पाहील, अशा वेळी सगळा घोटाळा होईल याची तुम्हाला जाणीव होती. म्हणूनच या प्रकरणाचा शेवट करायचं तुम्ही ठरवलं. मेरी आता आयुष्यभर होस्मरसात जप करत राहील. तो भेटेपर्यंत ती दुसऱ्या तरुणाचा विचारही करणार नाही. होस्मरसाठी ती कदाचित अविवाहितही राहील याची खात्री तुम्हाला पटली होती. तिच्याशी तशा शपथाही तुम्ही घेतल्या होत्या. बायबलवर हात ठेवून तुम्ही तिलाही शपथेत मोठ्या कौशल्यानं गुंतवलेलं होतं. तिला नीट दिसू नये म्हणून कमी उजेडात तिच्या भेटी घेणं, आवाज ओळखू येऊ नये म्हणून अगदी कमी बोलणं, संध्याकाळी अंधार पडल्यावरच तिच्याबरोबर फिरायला जाणं, हे सगळे प्रकार तुम्ही मोठ्या कौशल्यानं केलेत. हस्ताक्षर ओळखू येऊ नये म्हणून टाईप करून पत्रही लिहिलीत आणि त्यावर सही न करण्याची दक्षताही घेतलीत. विंडी बँक अवाक होऊन होम्सचं बोलणं ऐकत होते. होम्स दरवाजापासून जराही न सरकता सांगू लागला, आणि आता लग्न करायलाच हवं अशी वेळ येऊन ठेपली तेव्हा तुम्ही पुढचा डाव रचलात. चर्चकडे जाण्यासाठी तिला वेगळ्या गाडीत बसवलं. आपण स्वतः दुसऱ्या गाडीत बसायचं नाटक केलं. बंद गाडीची त्यासाठी तुम्ही निवड केलीत. गाडीच्या एका दरवाज्यातून तुम्ही आत शिरलात आणि दुसऱ्या दरवाज्यानं बाहेर पडलात. मेरीची गाडी पुढं निघाल्यानं तुम्ही उतरल्याचं तिच्या लक्षातही आलं नाही. चर्चपाशी तुमची गाडी रिकामीच गेली. सगळे प्रसंग असेच घडले, होय ना विंडी बँक? पहिल्या धक्क्यातून विंडी बँक आता चांगले सावरले होते. होम्स बोलत असतानाच ते खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि रागानं फुत्कारत आम्हा दोघांकडेही भेदक नजरेनं पाहत ते म्हणाले, असं घडलं असेल किंवा नसेल, पण तुम्ही स्वतःला इतकं हुशार समजत असाल तर तुमच्या ध्यानात एक गोष्ट यायला हवी. मला इथं अडकवून ठेवून तुम्हीच कायदा मोडत आहात. माझ्यावर कारवाई करता येईल असा कोणताच गुन्हा घडलेला नाही, पण तुम्ही मला बंदिवान करून गुन्हा करीत आहात. कायदा मला काही करू शकणार नाही. तुमचं म्हणणं खरं आहे. होम्सनं कपाटावर ठेवलेला चाबूक उचलला आणि खोलीचं दार उघडून तो म्हणाला, पण तसं असलं तरी तुम्हाला शिक्षा ही व्हायलाच हवी. मेरीला कुणी भाऊ असता किंवा मित्र असता तर त्यानं नक्कीच तुमची हाडं मोडली असती. ते काम आता मी करणार आहे. विंडी बँक काहीसे गोंधळले. होम्सची रागानं फुललेली नजर पाहून क्षणभर त्यांना काही सुचलं नाही. होम्सनं 2 पावलं पुढे टाकली आणि चाबूक सरसावला. त्याबरोबर उघड्या दरवाजातून विंडी बँक तीरासारखे बाहेर पडले. होम्सच्या चाबकाचा एक फटकारा त्यांच्या अंगावर बसला आणि दुसऱ्याच क्षणी धाड जिना उतरून विंडी बँक रस्त्याला लागले. ते गेल्यावर होम्सनं चाबूक खाली टाकला आणि खुर्चीवर बसून तो हसू लागला. गेला. हा माणूस असेच आणखी गुन्हे करत जाणार आणि एक दिवशी पोलीस त्याला पकडणार. आपण मात्र त्याला कोणती शिक्षा करू शकलो नाही. पण तू विंडी बँकच होस्मर एंजल बनून वावरत होता हे कसं ओळखलंस? मी विचारलं. ते अगदी सोपं आहे. होस्मरनं अशा पद्धतीने नाहीसे होण्यामागं कारणही तसंच जबरदस्त असलं पाहिजे असा माझा तर्क होता. या प्रकारामुळे सगळ्यात जास्त फायदा विंडी बँकचा होणार आहे हेही उघड होतं. शिवाय दोघंही एकाच वेळी हजर नसण्याचा प्रकारही वैशिष्ट्यपूर्ण होता. होस्मर ज्या वेळी मेरीला भेटला त्यावेळी विंडी बँक फ्रान्सला गेलेले होते. म्हणजे फ्रान्सला जाण्याची बतावणी करून तेच स्वतः होस्मर बनून येत होते. होस्मरच्या पोशाखाचं, काळ्या काचांच्या चष्म्याचं आणि आवाजाचं जे काही वर्णन मेरीनं केलेलं होतं त्यावरून तर माझी खात्रीच झाली की हे वेषांतर आहे. त्यानंतर टाईप केलेली पत्र, टाईप केलेली सही, स्वतःचा पत्ता न कळू देण्याची दक्षता, या सगळ्या गोष्टी विंडी बँककडेच बोट दाखवित होत्या.
यांची तू खात्री करून घेतलीस? एकदा विंडी बँकच या प्रकरणाच्या मुळाशी आहेत याची मला शंका आल्याबरोबर मी त्यांना पत्र लिहिलं आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे उत्तरही टाईप केलेलं झालं. मेरीच्या पत्रांशी ते ताडून पाहता सगळा उलगडा अगदी स्पष्टच झाला. दुसरं पत्र मी वेस्ट हाऊस आणि मार बँक कंपनीला लिहिलं. विंडी बँक तिथंच काम करीत होते. आता मेरीची समजूत कशी काढायची? आपण तिला काहीच सांगायचं नाही, होम्स म्हणाला. खरा प्रकार आपण तिला सांगितला तर तिचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही. तुला एक पर्शियन म्हण माहीत आहे का? वाघाचा बच्चा जो बाळगतो त्याच्या जीवाला धोका असतो, तसंच एखाद्या स्त्रीला जो फसवतो त्यालाही धोका असतो. मग तर तिला यातलं काही न कळलंच बरं, मी पुटपुटलो.